गुड मॉर्निंग सगळ्यांना। तसं वाजले आहे सकाळचे 5:30 आणि 5:30 वाजता आम्ही निघालो आहोत देवाला जायचं आहे। तर आम्हाला देवाला कुठे जायचं आहे? भैरवनाथ शिरपुंजे इथे जायचं आहे। तर आम्ही आता बघा येतानाचा प्रवास तुम्हाला अंधार होता तर दाखवला नाही। आता आम्ही पोहोचलो आहे शिरपुंजे इथे। मेन जिथे एंट्री होते ना, जिथून चढायला सुरुवात होते ना, इथून आम्ही चढायला सुरुवात केली। तुम्ही बघू शकता पायऱ्या, आणि इथपर्यंत आपण गाडीने येऊ शकतो ना, इथून वरती आपल्याला चालत जावं लागतं। तर आता आम्ही सुरुवात केली चढायला। तर पुढे ना असं आता आपल्याला पायऱ्या दिसल्या, पण पुढे बघू शकता आपले पाऊलवाट अशा या पद्धतीचे पाऊलवाट आहे। पूर्ण रस्त्याने पाऊलवाट आहे। मध्ये मध्ये आपल्याला थोडीशी सुधारणा केली आहे, नाहीतर पूर्णपणे पाऊलवाटच होती। आता थोडी सुधारणा केल्यानंतर थोड्याशा पायऱ्या जिना टाईप असं बनवले। पण खूप चढताना खूप हालत होते आपली, खूप दमून जायला होते। पण म्हणतात ना, देव आता आपली पण परीक्षा घेतो की कोण कोण आपल्याला भेटायला येते, म्हणून देवसुद्धा आपली परीक्षा घेतो। म्हणून देवसुद्धा सगळे आपले कसे डोंगरात जाऊन बसलेले आहेत, जेणेकरून आपल्याला भेटायला कोण येते ते पाहायला। तर आम्ही बघा आता इथून चाललेले आहेत, आणि आपण वरती चढताना खालचा नजारा तुम्ही बघू शकता कशा पद्धतीचा दिसतोय ते। छान वाटतं, पण मस्त वाटतं चढताना। इथे बघत आम्ही आता थकलेलो आहेत ना सगळे, तर सगळ्यांनी थोडीशी विश्रांती घेतली, सगळे बसलेत। आणि तिथून आम्ही खालचा नजारा तुम्हाला दाखवला आहे बघा। जेव्हा आम्ही वरती बसलेलो आहे ना, तर तो खालचा नजारा तुम्हाला आम्ही दाखवला, बघू शकता। हे बघा असा या पद्धतीचा जिना बनवलेला आहे, तुम्ही बघा। आपण जेव्हा जिना चढतो ना वरती, तेव्हा खालती बघितलं ना, खूप भीती वाटते आपल्याला। खूप आपले डोळे आहेत ना असे फिरतात, ते खालती नजर आपली केली ना तर नजर आपली खालती पोचत नाही आणि डोळे गरगर फिरतात असे। इथे परत आम्ही विश्रांती घेतली आहे। जवळजवळ आम्ही 3 ते 4 वेळा आम्ही विश्रांती घेतली आहे। काही एकदम आपल्याला जाता येत नाही, बसावंच लागते, थकून जातो। इथे बघू शकता आम्ही किती थकलेलो आहेत, चढायला सुद्धा होत नाही आम्हाला। आणि आता पोचलो आम्ही वरती सुद्धा असं गेट आहे, ते वरती पोचलो आम्ही। आता इथे बघा पाण्याचे कुंडसुद्धा आहे वरती, इथे पाण्याचे कुंड, आणि तिथे आपल्याला हातपाय धुवून मग आतमध्ये जायचं आहे। आता डायरेक्ट आम्ही मंदिरात आलो आहे, आणि मंदिरात तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे। असं रविवार होता ना, त्यामुळे मग गर्दी होती, खूप लोक येतात। ते जरी देव लांब गेलेले असले तरी पण मग भक्तांची काही कमी होत नाही आहे। ज्यांना जायची इच्छा असते ते बरोबर जातात। त्याचप्रमाणे आमचीसुद्धा खूप इच्छा, 5-6 वर्षापूर्वीची इच्छा होती, आम्हाला जायचं होतं, तर आम्ही पण गेलो। नंतर मग आम्ही खाली आल्यानंतर तुम्हाला काही दाखवलं नाही। आता खाली आल्यानंतर आम्ही इथे जो डब्बा घेऊन गेलो तो